रासपचे नेते राजेभाऊ फड यांची आज पत्रकार परिषद होणार आणि यावरून मात्र चर्चांना उधाण आलं। महायुतीतले काही जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण वाटलं की राजेभाऊ फड हे नेमकं विधानसभेसंदर्भात काही घोषणा करणार का, यावरून चर्चांना उधाण आलं आणि खरं तर ते आज माझ्यासोबत आहेत। आज पत्रकार परिषद घेतली, तुम्ही काय भूमिका आहे? मी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की परळीची विधानसभा मी लढणार आहे। त्यासाठी मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे तिकीट मागणी करणार आहे। पवार साहेबांना मी जाऊन भेटणार आहे, मी जयंत पाटील साहेबांना भेटणार आहे, महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना मी जाऊन भेटणार आहे आणि परळीची विधानसभा निवडणूक मला लढायची। पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जर मला इथली उमेदवारी दिली तर मी अधिक चांगलं होईल आणि परळीत जे विकास झाला नाही, जे परळीत कागदावर विकास झाला आहे, तो कागदावर विकास मतदाराच्या डोळ्यासमोर उतरल आणि बारामतीच्या धर्तीवर परळी मतदारसंघाचा विकास करण्याची संधी मला मिळेल, म्हणून मी पवार साहेबांना भेटून मला उमेदवारी मागणार आहे। खरं तर रासपचे नेते म्हणून तुम्ही काम करतायत आणि तिकीट तर राष्ट्रवादीचं मागतायत महाविकास आघाडीकडून। नेमकं या संदर्भात रासपचे जे नेते आहेत महादेवजी जानकर, या संदर्भात त्यांच्याशी काही बोलणं वगैरे झालं? मी जानकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं नाही, प्राथमिक चर्चा झाली एका दिवशी। मी जानकर साहेबांची भेट घेणार आहे की इथली जागा ही महायुतीमध्ये त्यांच्याकडे आहे आणि महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांकडे आहे। तर आपण परळीच्या लोकांची इच्छा आहे, परळी मतदारसंघातले लोक जे बोलतात की इथं कोणीतरी नवीन चेहरा आला पाहिजे आणि कोणतरी निवडून लढले पाहिजे, म्हणून विचार केला की मी परळीचाच आहे, माझं इथं काम आहे। मी मुंडे साहेबांसोबत काम केलं, मी ताईसोबत काम केलं, मी जानकर साहेबांसोबत काम केलं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली। मतदारांची इच्छा आहे, मतदारसंघाची इच्छा आहे की राजेभाऊने लढवायला पाहिजे आणि पवार साहेबांना लढवलं पाहिजे, म्हणून मी पवार साहेबांना भेट घेऊन विनंती करणार आहे की माझा प्रवेश करून घ्या आणि मला उमेदवारी द्या। ह्या जे जिल्हा स्तरावरले त्यांचे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याशी काही संवाद वगैरे झाला आहे? माझा आत्तापर्यंत कोणाशी संवाद झाला नाही। आता मी आजपासून पत्रकार घेऊन डिक्लेअर केलं आहे की मी इथली निवडणूक लढवणार आहे आणि आदरणीय पवार साहेबांना भेटणार आहे। आता यानंतर मी आता सर्वांच्याच, मग जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, राज्यातले असतील, देशातले असतील, या सर्व शरद पवार साहेबांच्या नेत्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि महाविकास आघाडीतले पण सर्व उद्धव साहेब असतील, नानाभाऊ पटोले साहेब असतील, आणखीन असे बरेच काही नेते आहेत, त्यांची पण मी भेट घेणार उद्यापासून। जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी जर दिली नाही तर तुम्ही सोबत लढवण्याचा मार्ग निवडणार? महाविकास आघाडीतूनच मी उमेदवारी मागतोय आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतून मला उमेदवारी आदरणीय पवार साहेब देतील। धन्यवाद। हे होते रासपचे नेते राजेभाऊ फड आणि पत्रकार परिषद पार पडल्याच्या नंतर या आलेल्या प्रतिक्रिया। मात्र परळी विधानसभा निवडणूक ही लढवणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याची पाहायला मिळते। मात्र यानंतरच्या दरम्यानची देखील अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यजून चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया। कॅमेरामन सूर्यजून बीड परळी। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।